जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, बघा महाराष्ट्र ब्लॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या महाराष्ट्र ब्लॉग चॅनलच्या माध्यमाद्वारे आपण महाराष्ट्रामधील संस्कृती, धर्म, तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि मी माझ्या जीवनातलं काही रोजचे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आज आपण आलेलो आहे सोपान काका, सासवड, पुण्याजवळ असणाऱ्या सासवड गावी आलेलो आहे. आणि आम्ही तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा, बॅक कॅमेऱ्याने सर्व तुम्हाला इथं सोपान काकांची समाधी आणि सोपान काकांचं समाधी मंदिर स्थान दाखवणार आहे. इथं मामा आणि मी आलेलो आहे. तुम्हाला मामाचा पण फोटो दाखवतो. चला, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला काही इथले मंदिराचे आणि देवस्थानाचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सोपान काकांचं मंदिर गाभाऱ्यामध्ये बघा, हे अशा प्रकारचं मंदिर आहे बघा. आणि सोपान काकांचं हे समाधी स्थान, समाधी मंदिर बघा. हे आहेत सोपान काका. तुम्हाला सोपान काकांचं लाईव्ह दर्शन मामाची शिकवत राहिलेली आहे बघा. हे आहेत सोपान काका. निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताई 4 भावंड, त्यापैकी सोपान काकांनी समाधी घेतली ते देवस्थान म्हणजे सासवडला सोपान काकांनी समाधी घेतली आणि हे आहे सोपान काकांचं समाधी स्थान. तुम्हाला सोपान काकांचं लाईव्ह दर्शन दाखवत आहे बघा. ओम नमः शिवाय. सोपान काकांचं समाधी स्थान. तुम्हाला असंच गडकिल्ले, तीर्थक्षेत्र यांची माहिती आपल्या महाराष्ट्र ब्लॉग चॅनलवर मिळत राहील. हो बघा, आपल्याकडे गुरुजी आलेले आहेत आणि आम्ही इकडं सोपान काकाची समाधीचं दर्शनाला आलेलं आहे. आणि सकाळ सकाळी आल्या जेव्हा गर्दी काही नसल्यामुळे आम्हाला दर्शन झालेलं आहे एकदम मन मोकळेनं. नाही तर गर्दी असल्यानंतर दर्शन होत नाही. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र ब्लॉग हे चॅनलमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ प्रत्येकाकडे पाठवायचं आहे. आता बघा, आपण दर्शन केलेलं आहे. आसपासचं तर इथं महादेव मंदिर पण आहे. आणि जिथं महादेव मंदिर आहेत जुने, तिथं प्रत्येक देवस्थान असेल, कुणी तपश्चर्या असेल, कुणी साधना केलेली असतील, त्या जागात पहिले जुने पुरातन महादेव मंदिराच्या पशीच बरेच जागी असं दिलेलं आहे. हे पहा, आपण आता मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ राहिलेलो आहेत. हा आहे सोपान काकाच्या मंदिराचा गाभारा. तर बघा, हे आहे सभा मंडप. आता हा मंदिराच्या पुढचा काय आहे, सभा मंडप आहे. इथं सप्ताह कीर्तन होत आहे. भाविकांना बसण्यासाठी सोपान काकांच्या मंदिरासमोर असणारा हा भव्य आणि दिव्य असा सभा मंडप आहे. मायबापाओ, बघा, तुम्हाला सभा मंडप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छान सुंदर असा सभा मंडप आहे. हे हनुमंतरायांचं इथं मूर्त आहे. इथूनच कीर्तन केली जातात, सप्ताह केला जातो. निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताई असं सोपान काकांचं सभा मंडप सोपान काकाने सासवड इथे जिवंत संजीवन समाधी घेतलेली आहे. सासवड हे पुणे जिल्ह्यामध्ये येणारा तालुका आहे. तर बघा, तुम्हाला आजूबाजूचा परिसर, मंदिराचा परिसर दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. लाईव्ह दर्शन बघा, आपण जिथं जिथं जातो तिथले व्हिडिओ शूट करून आपण आपल्या महाराष्ट्र ब्लॉग या चॅनलवर टाकत असतोय. हा बघा, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. हे पुढे तुम्हाला गेट दिसत आहे. इथून मंदिरामध्ये प्रवेश केला जातो. आणि हे वरती जे दाखवत आहे हे एक शिवाचं मंदिर आहे. हे पाठीमागं जे मंदिर आहे हे गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर आहे. आणि मंदिराला आता आपण प्रदक्षिणा मारू राहिलेलो आहोत. तर बघा, हा सभा मंडप इकडून समोरून इकडून येता मंदिरामध्ये येण्यासाठीचा रस्ता आहे. बघा, इथं काय गुहा आहे, ती वारकऱ्यांच्या सेवेसाठी, वारकऱ्यांना बसण्यासाठी, झोपण्यासाठी इथं अशा गुहा आहे. ती हे जुनं बांधकाम आहे, खूप जुनं बांधकाम आहे. पूर्ण दगडामधलं बांधकाम आहे. बघा, संत सोपान काका यांचे सासवड पंढरपूर वारीला जी पालखी जाते ती पालखी आहे. बघा, ही पालखी पूर्ण चांदीची आहे आणि ही रथामधून पंढरपूरला नेले जाते. तर बघा, असा सभा मंडप. चला, आता आपण प्रदक्षिणा घालूया. हे जे मंदिर दिसत आहे हे आहे सोपान काकांचं मंदिर. सोपान देवाचं हे मंदिर आहे. बघा, आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत. आणि मंदिराच्या बाजूला, समाधीच्याच बाजूला बघा, हे आहे गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर. तुम्हाला मी दत्तात्रयांचं दर्शन घडवत आहे. चला, गुरुदेव दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये आपण दर्शन करूया. हे बघा, हे आहेत गुरुदेव दत्त. हे दत्तांचं दर्शन. आणि इथून झाल्यानंतर बघा,
इथं कुलूप लावलेले आहे मंदिराला. आणि इथून इकडे गेल्यानंतर बघा इथे एक छोटी खिडकी आहे. हे मंदिर कुणाचं आहे? हे मंदिर सोपान काकांचं आहे. आपण मग समाधीमध्ये दाखवलं की सोपान काकांची समाधी बाहेर दुसऱ्या दरवाजाने आपण हे दाखवलेली आहे तुम्हाला समाधी. आता आपण प्रदक्षिणा घालण्यासाठी जात आहोत. मध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूने बघा असं राहण्याची व्यवस्था केलेली आहे वारकऱ्यांची. भव्य दिव्य मंदिर आहे. इथं एक मोठं चिंचेचं झाड आहे. हे समोर तुम्हाला बघा इकडनं हे असं खूप असं हे हॉल आहे, खूप लांब आहे. हे हा तुम्हाला परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आहे सोपान काकांचं मंदिर. हे समोर तुम्हाला जे मंदिर दिसत आहे हे आहे मुक्ताईचं मंदिर. निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई हे आहे मुक्ताईचं मंदिर. हे आहे चिंचेचं झाड. हे बघा मामा दर्शन घेऊन लय पटापटा चालू राहिलेली आहे ती. हे बघा हे मुक्ताईचं मंदिर आहे. चिंचेचं झाड आहे पटकन आहे. चिंचेचं झाड आहे बघा. मंदिराभोवतीचा परिसर एकदम स्वच्छ सुंदर आणि रमणीय असा हा परिसर आहे. हे बघा हे सोपान काकांचं समोरून दिसणारं मंदिराचं स्थान असं आहे. इथं भगवान शिवाचा अधिष्ठान आहे समोर आणि शिवाच्या मंदिराच्या पाठीमागे सोपान काकांचं मंदिर आहे. हे बघा आता आपण मंदिरामध्ये जाऊ राहिलेले मामा दर्शन करून बाहेर येतात. हा गाभारा आहे देवाचा, भगवान शिवाचा गाभारा आहे. तुम्हाला इथं शिवलिंगाचं दर्शन घडवत आहे बघा. हे बघा हे आहे भगवान शिव शंकर ओम नमः शिवाय. बघा आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. हा मंदिराचा बाहेर आहे. शिड्या चढून व दरवाजातून मध्ये जावं लागतं. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. गाड्या लागलेल्या आहे. गाड्यांच्या पाठीमागून एक नदी वाहत आहे. त्या नदीमध्ये पुढे संगमेश्वराचं एक मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवू. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे एक मोठा पार आहे. काही वारकरी इथे बसलेले आहेत. तर बघा आता आपण इकडे मंदिराच्या खाली जाऊ. इथे एक तीर्थ आहे. तर तीर्थाचं तुम्हाला दर्शन घडवत आहे बघा. इथं आहे तीर्थ, सुंदर असं तीर्थ आहे. हे प्रयागराज तीर्थ वाटतं. इथं सोपान काकांच्या भेटीसाठी आलेलं आहे. ते इथंच राहिलेले आहे. तर बघा हे तीर्थ आहे. इथे झरा इथून पाणी वाहतं. नदीमधलं हे तीर्थ आहे. अशा प्रकारे हे तीर्थ बघा. तीर्थाचं आपण आता दर्शन करूया. तुम्हाला एक तीर्थ दाखवलेले बघा. बघा मामा तीर्थातलं पाणी काढत आहेत. आपण सोपान काकांचे समाधीचं दर्शन घेऊन इथं नदीमध्ये एक मोठं असं मंदिर आहे. संगमेश्वर भगवान शंकरांचं जे मंदिर आहे तर त्या मंदिराकडे आपण चाललेलो आहे बघा असं. तर बघा आता हे मंदिर आहे तुम्हाला तर असं कॅमेरा धरता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो बघा. तर बघा चला हे संगमेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं. तुम्हाला जे दिसत आहे झाडांमध्ये हे आहे संगमेश्वर मंदिर. हे संपूर्ण नदीमधलं मंदिर आहे बघा. पूर्ण नदीमध्ये बघा ही नदी आलेली आहे इकडनं. हे आहे सासवड मधलं संगमेश्वर मंदिर बघा यासारखं आहे.
पहा आता या मंदिराच्या पायऱ्यांपासून आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे. मामा पाय घेऊन तयार आहेत. मामांची प्रोसिजर फास्ट असते. इथं पाय धुण्यासाठी पाणी आहे आणि संगमेश्वराच्या महाद्वारामधून मध्ये जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर बघा ह्या रस्त्याने संगमेश्वराच्या मंदिरामध्ये जाता येतं. बघा या खूप जुन्या काळामध्ये पायऱ्या आहेत. बघा जुन्या काळाच्या पायऱ्या आहेत. छान असं मंदिर आहे. बघा दर्शनासाठी आपण मध्ये गाभाऱ्यात जाऊया. तुम्हाला मध्ये संगमेश्वराचं पण दर्शन दाखवतो लाईव्ह. मंदिर बघा किती भारी आहे आणि खूप पुरातन आहे. कितीतरी वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे. त्याला काही डागडुजी वगैरे काही केलं नाही. पुरातन काळातलं जसं तसे मोठा भव्य आणि दिव्य नंदीची मूर्ती आहे. इथं खांब बघू शकता तुम्ही. बघा इथे एकदा अवश्य दर्शनासाठी या. ज्यावेळेस तुम्ही सासवडला सोपन काकांच्या दर्शनाला जाल त्यावेळेस संगमेश्वरला पण एकदा अवश्य भेट द्या. हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे. हे बघा आता आपण संगमेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ राहिलेलो आहे. हे बघा मध्ये गाभाऱ्यात गेलेलो आहे. हा गाभारा आहे मध्ये. खांब बघा भव्य दिव्य असा मध्ये सभामंडप आहे. बघा दरवाजा आहे ती. आपण प्रदक्षिणा टाकत चालला आहे सभामंडपामध्ये. तर बघा आता आपण दर्शन करूया. हे बघा हे आहे शिवलिंग संगमेश्वराचं. तुम्हाला दिसतंय परंतु चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ती काचेमध्ये पण दिसते आणि खाली पण ते शिवलिंग आहे बघा. कारण बाहेरून दर्शन करता येतं, शिवलिंगाजवळ जाता येत नाही. बघा ओम नमः शिवाय हे आहे भगवान संगमेश्वराचं शिवलिंग. हे वरती गाभारा आहे. असं हे दर्शन. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघा मंदिराच्या बाहेरून केलेलं कोरीव काम आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. बघा पूर्वीच्या काळी अशी मंदिरं केल्या जायची. बघा हे सुंदर असं मंदिर संगमेश्वराचं एका नदीच्या पात्रामध्ये असणारं मंदिर आहे. अशा प्रकारे बघा दोन्हीकडून पण नदी वाहते. ही नदी आहे इकडच्या बाजूने. इकडनं मग तुम्हाला नदी दाखवली आणि या नदीच्या मधोमध असणारं हे भगवान संगमेश्वराचं मंदिर. बघा इथं पण खाली एक छोटं मंदिर आहे पाण्यामध्ये. बघा हे आहे संगमेश्वराचं मंदिर. तर चला आता आपण